नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये उस्मानाबादी शेळी पालन याविषयी तंतोतंत माहिती घेऊया आणि त्याचे नियोजन कसं करायचं, खर्च किती येतो आणि नफा कसा. आपण फक्त 20 शेळ्यांचं गणित मांडूया. 20 शेळ्या म्हणजे कशा असतील की 18 शेळ्या उस्मानाबादी आणि 2 बोकड. मित्रांनो, कोरडवाहू भागात खूप फायदेशीर व्यवसाय हा मानला जातो आणि त्याचं नियोजन पूर्णपणे आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आता महाराष्ट्रातील स्थानिक व तगडी जात म्हणजे ही उस्मानाबादी जात आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात जगते. वजन 30 ते 45 किलोपर्यंत आसपास असतं आणि बोकडचं वजनसुद्धा 35 ते 60 किलोपर्यंत असतं. आता ते नियोजन कसं त्यावर अवलंबून असतं. आता ह्या शेळीचं दूधसुद्धा मित्रांनो चांगलं असतं. दूध म्हणजे 1 ते 2 लिटर दूध देते. पण आपल्याला ते दूध काढून न विकता समजा पिलांना जर दिलं तर पिलांची वाढ व्यवस्थित होईल व पिलांचं नियोजन चांगलं राहील. प्रजनन वर्षाला 2 वेळा होत असतं मित्रांनो. 6 ते 7 महिन्यामध्ये तिचं प्रजनन होतं. तर वर्षातून 2 वेळाच म्हणजे अशी एकूण 4 पिलं ती एका वर्षाला देते. आता शेळी पालनाचं नियोजन मित्रांनो आपण असं बघूया की 20 शेळ्या घ्यायच्या आहे. सुरुवातीला आपल्याला 18 मादी शेळ्या आणि 2 बोकड. तर यामध्ये शेड व गोठा, उंच जागा, पाणी साचणार नाही असं आपल्याला शेड उभारायचं आहे. प्रति शेळी 10 ते 12 स्क्वेअर फूट जागा लागते. त्याचा खर्च अंदाजे आपल्याला 20 शेळ्या म्हणजे आपण 20 शेळ्याचा जरी विचार केला तर आपण खाटे शेळ्या जर घेतल्या तर 8 ते 10 हजारापर्यंत आपल्याला चांगली शेळी मिळते. आणि आपण जरी गाभण शेळ्या घेतल्या म्हणजे आपल्याला खाटे शेळ्या घ्यायच्या आहे, 2 बोकड आपले असणार आहे, तर 8,000 किंवा 10,000 जरी 20 शेळ्याचे लावले आपले तर 10,000 2 लाख रुपयापर्यंत आपलं इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आता त्यामध्ये गोठा बांधकाम आपल्याला सर्वसाधारण 50,000च्या आत गोठा जबरदस्त बांधता येतो. 20 शेळ्यासाठी 50,000च्या आतच आपल्याला गोठा बांधायचा आहे. आणि खाद्य व औषध 3 महिने म्हणजे ती औषधाचा व खाद्याचा व जनावरांचं ते लसीकरण वगैरे जे येईन शेळ्यांचं त्याविषयी म्हणजे 30,000 रुपये त्यांना खर्च येणार आहे. आपण इतका खर्च धरलेला आहे. म्हणजे एकूण खर्च तुम्हाला किती, तर 2 आणि हे 3 50 आणि 2 म्हणजे 2,80,000 रुपये हा टोटल खर्च येणार आहे. आता याचं खाद्य व्यवस्थापन जर ठेवलं मित्रांनो तर याच्यासाठी चारा कोणता देणार आपण, तर हिरवा चारा, त्यामध्ये नेपियर लुसर्न गवत असणार आहे. कोरडवाहू चारासुद्धा त्यासोबत द्यावं लागणार आहे. शेळ्यांना कसं आहे सुका चारा आणि हिरवा चारा ह्या दोन्ही जर मिक्स दिलं तर त्यांचं पचन संस्था सुरळीत राहते व अंगावरही शेळ्या चांगल्या राहत्या. त्याचं कन्स्टंट म्हणजे 20 ते 300 ग्रामच्या हिशोबानं आपल्याला हे पण द्यावं लागणार आहे. ढेप वगैरे सुग्रास वगैरे जे द्यायचं ती झाडाची पाने, बाबूळ, शेवगा वगैरे ते पण आपण जनावराला दिले तर चांगलंच आहे. खर्च कमी ठेवण्यासाठी स्वतःचा चारा जरी असला तर एकदम आपल्याला आणखीन त्यापासून नफा मिळणार आहे. आता एक मादी वर्षाला 2 पिल्ले जर देत असेल तर आपल्याकडे 18 मादी आहे. 18 मादी ते 36 पिल्लं आपण धरायचे आहे. आता काही शेळ्या अशा आहे, उस्मानाबादी शेळी प्रत्येक शेळ्या 3 पिल्लं देत्या, काही 1 बी देऊ शकत्या, काही 2 देणार. पण आपल्याला सरासरी 2 पिल्लं धरायचे आहे म्हणजे 35 ते 36 पिल्लं आपल्याकडं असणार आहे. आता त्यातून नफा व गणित एक वर्षानंतर समजा आपलं चालू होणार आहे तर आपल्याला 30 पिल्ले गुणिले आपल्याला फक्त त्याचं 10,000 रुपये सरसकट धरणार आहे. काही 12,000 काही 15,000पर्यंत किंमत आहे, पण आपल्याला सरसकट 10,000 रुपये धरायचे. 30 पिल्ल्याचे 10,000 म्हटलं तर आपले 3 लाख रुपये होतात. पण मग हे 3 लाख कसे होतात मित्रांनो, 14 महिन्यामध्ये किंवा 12 महिन्यामध्ये शेळी डबल व्याली की तिचं 3 आणि 3 6 लाख रुपये आपल्याला उत्पन्न होऊ शकतं. खत विक्रीसुद्धा आपण 20 ते 30 हजाराचं आपलं ते खत वर्षाला विकू शकतं. दूध जर विकले तर आपल्याला दूध विकायचं नाही आहे, आपल्याला ते शेळ्यांनाच पिल्लांनाच दूध हे द्यायचं आहे. एकूण उत्पन्न आपल्याला जर आपण तसं 2 वर्षाचं जर धरलं 5 ते 5.5 लाखापर्यंत किंवा 6 लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न होतं. त्यामध्ये खर्च आपण वजा करायचा आहे पहिल्याच वर्षाचा. शेडनेटचा खर्च असणार आपला 50,000. त्यामधून आपल्याला ट्रीटमेंटचा जो खर्च आहे तो बी 30,000 रुपयापर्यंत वर्षाला खर्च येऊ शकतो. आता तो सुद्धा आपल्याला म्हणजे 80 ते 90,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपये आपण खर्च वजा जर केला तर तरी मित्रांनो आपण 4-4.5 लाखापर्यंत यातून आरामशीर एका वर्षाला उत्पन्न मिळू शकतो. आणि आपल्या प्लस आता शेळ्या मागं राहिलेल्या आहे, पिलं ऐकलेलं आहे पण शेळ्या मागं राहिलेल्या आहे. पण लक्षात ठेवण्याच्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहे. वेळेवर लसीकरण, PPR आणि ET हे 2 लसीकरण खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबत FMDसुद्धा खूप महत्त्वाचं लसीकरण आहे. हे जर तुम्ही लसीकरण केले मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये जास्त
शेळ्यांना आजार होण्याचं कामच नाही आहे. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे. स्वच्छतासुद्धा खूप असावी लागते. बाजारभाव पाहून विक्री करायची आहे. आता यातच मासामध्ये दिवसांदिवस वाढत होत चाललेली आहे. असं कधीच झालेलं नाही की मागच्या महिन्यामध्ये मासाचे भाव पडले म्हणून. वाढलेले पाहिलेले आपण, पण पडलेले भाव अजूनही पाहिलेले नाही आहे. त्यामुळं बाजारभावामध्ये विक्री खूप प्रमाणात आहे, मागणी खूप आहे. चांगली जात निवडा, म्हणजे उस्मानाबादी शेळीपालन एकदम आपल्या ग्रामीण भागासाठी खूप चांगलं आहे. कमी गुंतवणूक, जलद परतावा, कोरडवाहू भागात योग्य आहे आणि शेतीसोबत करता येणारा हा जोडधंदा आहे. आता मित्रांनो, हा जोडधंदा फक्त म्हणाला राहिलेला आहे, हा जोडधंदा नाही आहे, हा एक स्वतंत्र धंदा झालेला आहे. स्वतंत्र आपण एक लिमिटेड कंपनी म्हणून सुद्धा हा व्यवसाय आता बिंदास चालू शकतो. आता निष्कर्ष काय मित्रांनो यातून, की उस्मानाबादी शेळीपालन हा छोट्या शेतकऱ्यासाठी कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. योग्य नियोजन, खाद्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास हा व्यवसाय वर्षाला कमीत कमी 4 ते 5 लाखापर्यंत, म्हणजे 20 शेळ्याचंच आपण नियोजन धरलेलं आहे, इतका आपल्याला नफा देऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं माझ्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही माहिती शेअर करा. धन्यवाद.